नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की RT 25% ॲडमिशनबद्दल पूर्ण प्रोसिजर. मित्रांनो, ज्या ज्या लोकांनी पहिल्यांदा RTचे ॲडमिशन आपल्या बालकाचे केले होते, फॉर्म भरले होते, ते संपूर्ण फॉर्म रद्द करण्यात आलेले आहे आणि आता नवीन स्वरूपामध्ये फॉर्म भरायची पद्धत सुरू झालेली आहे. ज्या ज्या लोकांनी आपले पहिले फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आता ते फॉर्म रद्द करण्यात आले आणि नवीन स्वरूपात म्हणजे जसं की आता प्रायव्हेट शाळेमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरू शकतात. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RT अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकांच्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहणार आहे. चला मित्रांनो, तर तुम्ही पण जर चॅनलवर जर नवे असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही काय करा, सर्च बॉक्समध्ये या गुगल ब्राउझरमध्ये तिथं सर्च करा RT ॲडमिशन. फक्त एवढं सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो पहिलावाला जो ऑफिशियल लिंक दिसेल RTचा, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. RT ॲडमिशन असं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तिथं पहिली लिंक दिसेल, तर पहिल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट असं काही तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाईल, जसं की होम पेज ओपन होऊन जाईल. तर बघा मित्रांनो, इथं इम्पॉर्टंट नोटीस दिलेली आहे. यापूर्वी सन 2024-25 या वर्षाकरिता RT 25% प्रवेश प्रक्रियेसाठी बालकाच्या पालकाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ओके, तथापि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RT अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पहिले जे फॉर्म भरले होते ते समजा रद्द करण्यात आलेले आहे. आता नवीन स्वरूपात तुम्ही जी पहिल्या जुन्या पद्धतीने जे फॉर्म भरायचं होतं त्याच पद्धतीनं तुम्ही फॉर्म भरता येणार आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा सन 2024-25 या वर्षाचे RT 25% प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणाऱ्या नाही, याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी. ओके, ही सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक घ्यायची आहे. मी तुम्हाला ही सर्व माहिती तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. व्हिडिओला बिलकुल बी स्किप करू नका, कारण जर तुम्ही स्किप करता तर तुम्हाला कोणतीही माहिती समजणार नाही. स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण माहिती समजून देणार आहे. तुम्हाला जर यूट्यूबवर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही समजा डॉक्युमेंट्स मी जेवढे सांगणार आहे तेवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही नेट कॅफेवर जाऊन तिथंसुद्धा फॉर्म भरू शकतात. ओके, पालकाकरिता सूचना 24-25. ओके, RT ही प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास पालकांनी पुढील सूचना बाळगणे आवश्यक आहे. ओके, पालकांसाठी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये, ही महत्त्वाची सूचना आहे. मित्रांनो, लोकेशन खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुमचं ॲडमिशन होणार आहे. जर तुम्ही चुकीचं लोकेशन दिला तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेवरील जन्मदिनांक लिहावा. म्हणजे जो काही जन्मदाखल्यावर जन्मतारीख आहे तोच जन्मतारीख फॉर्ममध्ये भरावी. 1 किलोमीटर किंवा 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडून असताना कमाल 10च्या शाळा निवडाव्यात. मतलब मित्रांनो, तुम्ही जर 1 ते 3 किलोमीटरच्या आत जर असताल तर कमीत कमी तुम्हाला 10 शाळा निवडावे लागतील. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकते, याची नोंद घ्यावी. ही जी मित्रांनो पॉईंट्स दिलेले आहेत ती खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. जर तुम्ही या पॉईंट्सच्या विरोधात जर तुम्ही कोणता फॉर्म वगैरे भरत असताल तर ते फॉर्म तुमचं रद्द करण्यात येणार आहे. ही काळजीपूर्वक लक्ष द्या आणि मी जी सांगतो ती काळजीपूर्वक ऐका, व्हिडिओला स्किप करू नका. ओके, ही समजा माहिती तुमच्यासाठीच मी समजून सांगत आहे. अर्ज भरून झाल्यास जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. ओके, जर पहिला अर्ज चुकला असेल, तुम्ही जर पहिला अर्ज चुकला तर तुम्ही पहिल्यांदा काय करावा, अर्ज भरावा आणि पुन्हा पहिला अर्ज डिलीट करावा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये, म्हणजे 1 पेक्षा 2 अर्ज भरू नये, अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल. ही 7वा मुद्दा आहे. 8 मुद्दे, अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेल्या मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी. ओके, अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेले प्रवेश रद्द होईल. ओके, अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिवर्ट पासवर्ड या लिंकवर रिसेट करता येते. ओके, तुम्हाला जर ह्या वेबसाईटचा जर तुम्ही फॉर्म भरला आहे आणि त्याचा पासवर्ड ID
पासवर्ड विसरून गेलेला असेल तर तुम्हाला पासवर्ड फॉरवर्ड करता येत आहे, त्याचं काही काळजी घ्यायची गरज नाही. RT 25% प्रवेश 2024-25 या वर्षाकरिता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 31/5/2024 पर्यंत राहील. ही मित्रांनो डेट लक्षात ठेवा. आता फक्त जी नवीन पद्धतीने जी आता नवीन जी पुन्हा नव्याने जो सुरू झालेले RTचे ॲडमिशन आहे त्याच्यासाठी फक्त 31/5/2024 पासून लास्ट मुदत आहे. त्याच्यानंतर तुमचे फॉर्म स्वीकारले जाणार नाही, भरता पण येणार नाही. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल. ओके, 40%पेक्षा जर दिव्यांग जर असेल तरी तुम्हाला दिव्यांगमध्ये समावेश करता येईल. सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आलेले आहे. म्हणजे मित्रांनो 24-25च्या या सणामध्ये आपलं जी पहिल्या जे जुन्या पद्धतीमध्ये कसं होतं की गॅस बुक ॲड्रेस प्रूफसाठी घेतला जात होतं, पण आता ती गॅस बुक आपलं रद्द करण्यात आलेलं आहे. सन 2024-25 या वर्षाकरिता नवीन पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाणार आहे. मग जसे की SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र असले बँक ॲड्रेस प्रूफसाठी वापरू शकतात. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून ते लँगिट्यूड लॅटिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. ओके, जर तुम्ही पहिले कसं तुमचा ॲड्रेस चुकत होतं त्यामुळे आपल्याला आता एवढी त्यांनी एक क्लिअरिटी दिली की आपण लँगिट्यूड लॅटिट्यूड सुद्धा त्याच्यामध्ये गुगल मॅपमध्ये लोकेशन सेट करू शकतात. ओके, आता दुसरी बात मित्रांनो की जसं की आता तुम्हाला फॉर्म जर भरता स्वतः येत असाल तर तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकतात, नाहीतर सीधा नेट कॅफेवर जावा. नेट कॅफेवर तिथं जाऊन आपले डॉक्युमेंट्स ओरिजिनल घेऊन कॉपी घेऊन त्याच्यावर पूर्ण फॉर्म भरा. संध्याकाळी जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे तुमचे स्वतःपाशी ठेवा. लॉटरी लागूच तर जेव्हा लॉटरी लागणार आहे तेवढे डॉक्युमेंट्स आपल्याला पुन्हा कॉलेजमध्ये लागणार आहे, शाळेमध्ये लागणार आहे. ओके, तर मित्रांनो ही समजा नोटीस तुम्ही स्वतः पण वाचू शकतात. डायरेक्टली आपण आपल्या क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन तिथं RTA टाकून तुम्ही तो स्वतःचं तुम्ही वाचू शकतात. ओके, बस आजच्यासाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.